रवळ्याजवळ्या अगदी सप्तशृंगी गडापासून जवळच किल्ला आहे, त्यामुळे बरेच पर्यटक इथे गिर्यारोहक येत असतात. गडावरती आल्यानंतर 2 शिखरं आहेत, एक जवळ्या आणि रवळ्या. त्यातल्या आपण रवळ्या शिखरावरती जर आलात तर मुख्य जास्त स्ट्रक्चर याच्यावरती तुम्हाला दिसेल. एक तर दरवाजा याचा अजून बऱ्यापैकी थोडाफार आता शाबूत आहे, त्याच्यामधल्या इंग्रजांनी नुकसान जरी केलं असलं तरी. याचं द्वार थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे, समोरून आहे, थोडं खाली वाकून यावं लागतं, कातळात कोरलेलं आहे. म्हणजे हा परत यादवकालीन नंतरचा काही फेज आहे की काय असं वाटतं. दुसरं तिथेच एक शिलालेख आपल्याला बघायला मिळेल. महत्वाचे तिथे 2 बुरुज पण आहेत, ते ढासळलेल्या स्थितीत आहे. गडावरती मात्र काही वाड्या आहेत 3-4, पण त्या आता पूर्ण जीर्ण पडक्या स्वरूपात आहेत. आणि महत्वाची 5-7 टाकीत पाण्याची, त्यापैकी आपण एका या खांब टाक्याजवळ इथे बसलेला आहे. म्हणजे ह्या किल्ल्यावरती तसं आहे. आणि समोर जवळ्यावरती पण साधारण 1-3 टाके आहेत पाण्याची. दुर्दैवाने त्याच्यावरचं पण स्ट्रक्चर आता जमीनदोस्त झालंय. पण एकूण या किल्ल्यावरती आल्यानंतर हे 2 किल्ल्यांवरचं हे स्ट्रक्चर. खाली आपण जर आलात 2 गडांच्या मधल्या पठारावरती, तर इथे तिवारी नावाची एक वस्ती आहे, काही समाध्या वगैरे तिथे आहेत, आणि तिथे सुद्धा काही पाण्याच्या टाक्या आहेत आपल्याला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.